मॉर्निंग. काल आपण फिजिकल प्रॉपर्टीज, नंतर प्रिपरेशन्स मेथड ऑफ बेन्झीन आणि टोटल स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन हे कॅरेक्टर बघितलेलं होतं. ते बघत असताना मी असं तुम्हाला सांगितलं होतं की बेन्झीन अंडरगोज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कारण बेन्झीन हा ड्यू टू कॉन्जुगेट सिस्टीम it is a electron rich center, so electron rich center obviously undergoes a electrophilic substitution because benzene is going to attract the electron deficient molecule. इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्यूल तो अट्रॅक्ट करेल किंवा बेन्झीन इलेक्ट्रॉन डिफिशियंट मॉलिक्यूल वरती अटॅक सुद्धा करेल, डिपेंड्स ऑन द रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात काय होईल तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे कॅरीड आउट होईल particularly in presence of any reagent, electrophilic reagent or particularly a nucleophilic reagent. परंतु nucleophilic substitution is a rarely possible आहे, परंतु म्हणजे होणार. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, परंतु केव्हा होते? ड्रास्टिक कंडिशन मध्ये होते. परंतु नॉर्मली आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. मग ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मेकॅनिझम काय आहे, ओके, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायचा आहे, हे लक्षात ठेवा. सो मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. आता बेन्झीन मध्ये ही बेन्झीन हा SE1 मेकॅनिझम जातो. S stands for substitution, E stands for electrophile and 1 stands for a unimolecular. असं तुम्हाला SE1 किंवा SE1 सुद्धा म्हणू नका. SE रिॲक्शन जरी म्हटलं जे सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक, हा 1 कॅरेक्टर तुम्ही ठेवा अगर न ठेवा. हा 1 कशावरती येऊ शकतो? जर डिपेंड्स अपॉन द रिएजंट or depends upon the substrate and reagent. म्हणजे इथं केव्हा 1 येईल? ज्यावेळेला ओनली डिपेंड्स ऑन द सबस्ट्रेट. 2 कधी येईल? विच डिपेंड्स अपॉन सबस्ट्रेट एज वेल एज अ रिएजंट. अशा दोघांच्या पद्धतीनं तुम्हाला येईल. म्हणून SE रिॲक्शन म्हणजे सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक. मग तो SE1 येईल किंवा SE2 येईल. 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर, 2 म्हणजेच बायमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर कधी येईल? ज्या वेळेला ओनली सबस्ट्रेट particularly influence the rate of reaction आणि 2 म्हणजे ज्याला बायोमॉलिक्युलर SE2 कधी येईल? बायोमॉलिक्युलर ज्या वेळेला सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट बोथ आर गोइंग टू बी इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन. एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला मेकॅनिझम ऑफ बेन्झीन जी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर होणार आहे त्याचं मेकॅनिझम जर बघितलं तर पहिल्यांदा जनरेशन ऑफ अ इलेक्ट्रोफाईल इज गोइंग टू टेक्स प्लेस. आता जनरेशन ऑफ अ इलेक्ट्रोफाईल, आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे तुम्हाला सांगितलंय जस्ट लाईक आपण HBr, HCl, त्यामध्ये इलेक्ट्रोफाईल पण असतो आणि न्यूक्लिओफाईल पण असतो. म्हणजे अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणतो. HCl, HBr, HI अशा पद्धतीचे अनसिमेट्रिकल रिएजंट. हे काय होतात? पहिल्यांदा त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं आणि इलेक्ट्रोफिलिक रिएजंट E+ आणि Nu+ न्यूक्लिओफिलिक रिएजंट असं आपल्याला बघायला मिळतं ब्रेकडाऊन होऊन, आणि आपल्याला जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल E+ कॅरेक्टर तयार होतं. ओके, इथं महत्वाचं आहे इलेक्ट्रोफाईल चं कॅरेक्टर तयार होणं, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टरला इलेक्ट्रोफाईल कॅरेक्टर तयार होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा इलेक्ट्रोफाईल E+ तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि हा इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स मध्ये जातो, हा सगळ्यात महत्वाचा. मग काय होतं? सेकंड स्टेप्स मध्ये फॉर्मेशन ऑफ अरेनियम आयन्स टेक्स प्लेस, म्हणजेच सिग्मा कॉम्प्लेक्स तयार होतो. आता अरेनियम आयन्स, फॉर्मेशन ऑफ अरेनियम आयन्स कसं होतं? बाय अटॅक ऑफ दिस इलेक्ट्रोफाईल. हा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो अटॅक करतो कुणाला? बेन्झीन रिंगला, आणि आपल्याला फॉर्मेशन ऑफ अरेनियम आयन्स तयार होतं. म्हणजेच अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल फॉर्म सिग्मा कॉम्प्लेक्स इन विच कार्बन इज इन sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट. ज्या कार्बन वरती तो अटॅक करतो तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये जातो. म्हणजे सेकंड स्टेप्स मध्ये फॉर्मेशन ऑफ अरेनियम आयन्स हे घडतं, हे लक्षात ठेवा. मग हा बेन्झीन रिंग आहे, हा इलेक्ट्रोफाईल आहे. इथं अटॅक केला इलेक्ट्रोफाईल,
तर काय होतं, हा जो कार्बन आहे म्हणजे हा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये येतो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोफाईल स्वतःभोवती कॅरी करतो. त्याच कॉम्प्लेक्सला सिग्मा कॉम्प्लेक्स किंवा अरेनियम आयन्स म्हणतात. ह्या कॉम्प्लेक्सला सिग्मा कॉम्प्लेक्स, कारण का हा जो पाय इलेक्ट्रॉन्स आहे त्याचं कन्व्हर्जन होऊन आपल्याला sp3 हायब्रिडाइज मध्ये हा कार्बन बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आणि हे सिग्मा कॉम्प्लेक्स विथ पॉझिटिव्ह चार्ज, ज्याला आपण अरेनियम आयन्स किंवा इंटरमिजिएट कार्बोकॅशन आयन्स सुद्धा म्हटलं तरी तुम्हाला म्हणजे वावगं ठरू नये एवढं लक्षात ठेवा. मग हा जो अरेनियम आयन्स आहे इट्स गेट्स स्टॅबिलाइज्ड. अरेनियम आयन्स काय होतो, इट्स गेट्स स्टॅबिलाइज्ड बाय रिझोनन्स. म्हणजे बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपल्याला पर्टिक्युलरली डिलोकलाइज्ड होतो ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्सच्या डिलोकलायझेशन मुळे हा पॉझिटिव्ह चार्ज हा डिलोकलाइज्ड होतो आणि पाय इलेक्ट्रॉन सुद्धा डिलोकलाइज्ड होतात. आणि म्हणजेच तुम्हाला एकापेक्षा तुम्ही जास्त रिझोनन्स अरेनियम आयन्सचे म्हणजे सिग्मा कॉम्प्लेक्सचे आपल्याला प्रोव्हाइड होतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ड्यू टू द रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स मिळतं आणि धिस रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर इज स्टेबल. म्हणून अरेनियम आयन्स हे स्टॅबिलाइज्ड होतात बाय रिझोनन्स कॅरेक्टर. हे लक्षात ठेवा. मग ह्या रिझोनन्स कॅरेक्टरनं, रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्सनं ज्यावेळेला हा अरेनियम आयन्स कॉम्प्लेक्स होतो त्यावेळेला काय होतं, ड्यू टू दिस सिग्मा कॉम्प्लेक्स ओके और अरेनियम आयन्स particularly it loses its aromatic character. हे aromatic character lose होतं because of a delocalization of electrons stops at a sp3 hybridized. sp3 hybridized ला delocalization of electrons हे स्टॉप होतं आणि म्हणून आपल्याला हा अरेनियम आयन्स और सिग्मा कॉम्प्लेक्स हा aromatic character काय करतो, लूज करतो. बट व्हेन धिस न्यूक्लिओफाईल म्हणजे हा जो न्यूक्लिओफाईल फर्स्ट स्टेप्स मध्ये जनरेट होतो तो ज्यावेळेला अटॅक करतो ओके, त्यावेळेला अटॅक करतो त्यावेळेला हा हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह होतो आणि हायड्रोजन बरोबर न्यूक्लिओफाईल जातो आणि इलेक्ट्रोफाईलचं सबस्टिट्यूशन आपल्याला बेन्झीन रिंग वरती होतं. आता हे होत असताना पर्टिक्युलरली हा अरेनियम आयन्स अँड सिग्मा कॉम्प्लेक्स देयर इज रिमूव्हल ऑफ अ प्रोटॉन फ्रॉम कार्बोकॅशन म्हणजेच सिग्मा कॉम्प्लेक्स म्हणजेच अरेनियम आयन्स. रिमूव्हल ऑफ अ प्रोटॉन फ्रॉम कार्बोकॅशन गिव्ह अ सबस्टिट्यूशन प्रॉडक्ट. कारण हा जो प्रोटॉन आहे हा रिमूव्ह होतो आणि आपल्याला सबस्टिट्यूशन प्रॉडक्ट बघायला मिळतो अँड रिस्टोर अरोमॅटिक कॅरेक्टर. ओके, म्हणजे हे जे सिग्मा कॉम्प्लेक्स जे आहे ते रिस्टोर अरोमॅटिक कॅरेक्टर होतं. कसं होतं तर सिग्मा कॉम्प्लेक्स रिलीज करतं प्रोटॉन फ्रॉम sp3 हायब्रिडाइज. ह्यातला हा जो प्रोटॉन आहे हे रिलीज करतं सिग्मा कॉम्प्लेक्स फ्रॉम sp3 हायब्रिडाइज कार्बन आणि रिस्टोर करतं अरोमॅटिक कॅरेक्टर आणि आपल्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे बघायला मिळते. मग पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. पहिल्या स्टेप्समध्ये म्हणजे मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जर बघितलं तर पहिल्या स्टेप्समध्ये जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल हे तयार होतं. हे लक्षात ठेवा, अनसिमेट्रिकल रिएजंट असल्यामुळं. मग दुसऱ्या स्टेप्समध्ये काय होतं तर आपल्याला फॉर्मेशन ऑफ अरेनियम आयन्स ते म्हणजेच त्याला आपण सिग्मा कॉम्प्लेक्स म्हणतो. ते कसं होतं बाय अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. कुठला इलेक्ट्रोफाईल, स्टेप नंबर 1 मधला म्हणजेच ए मधला तो इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो. अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल फॉर्म काय करतं सिग्मा कॉम्प्लेक्स, ज्याच्यामध्ये ज्या कार्बनवरती अटॅक करतो तो कार्बन sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये जातो आणि आपल्याला सिग्मा कॉम्प्लेक्स त्यालाच आपण अरेनियम आयन्स त्यालाच आपण कार्बोकॅशन म्हणतो. हे लक्षात ठेवा. आता हा जो अरेनियम आयन्स सेकंड स्टेप्समध्ये प्रोड्यूस झालेला आहे इट्स गेट्स स्टॅबिलाइज्ड बाय रिझोनन्स. रिझोनन्सनं तो स्टॅबिलाइज होतो आणि इन ड्युरिंग दॅट स्टॅबिलायझेशन ड्यू टू रिझोनन्स सिग्मा कॉम्प्लेक्स और अरेनियम they are going to lose its aromatic character. तो aromatic character lose होतो. काय, why it is going to lose the aromatic character? Because delocalization of electrons stops at a sp3 hybridized state. म्हणजे sp3 hybridized स्टेटला तुमचा तो पर्टिक्युलरली डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स हे पाय इलेक्ट्रॉन्सचं स्टॉप होतं आणि म्हणून तिथं आपल्याला सिग्मा कॉम्प्लेक्स और अरेनियम कॉम्प्लेक्स हा अरोमॅटिक कॅरेक्टर त्या स्टेप्सला म्हणजे ती स्टेप्स कुठली आली, इंटरमिजिएट स्टेप्स आली. त्या इंटरमिजिएट स्टेप्सला तो अरोमॅटिक कॅरेक्टर लूज करतो. हे लक्षात ठेवा. आणि मग थर्ड स्टेप्सला काय होतं तर न्यूक्लिओफाईलचा
आपल्याला अटॅक बघायला मिळतो, त्यावेळेला हा जो प्रोटॉन आहे, हा प्रोटॉन सिग्मा कॉम्प्लेक्स काय करतं, रिलीज करतं आणि न्यूक्लिओफाईल बरोबर तो प्रोटॉन अटॅच होतो आणि रिमूव्हल ऑफ प्रोटॉन फ्रॉम सिग्मा कॉम्प्लेक्स और अरेनियम आयन्स और कार्बोकॅशन gives a substitution product on a benzene ring and restore aromatic character. हे आपल्याला सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथं बघायला मिळतो रिगार्डिंग द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अ बेन्झीन रिंग. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजे ज्या वेळेला आपण केमिकल कॅरेक्टर्स बघणार आहोत कुणाचं, तर केमिकल कॅरेक्टर ऑफ अ बेन्झीन रिंग हे बघतो त्यावेळेला आपल्याला जी रिॲक्शन्स बघायला मिळणार आहे ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स ही कॅरेक्टर येणार आहे. मग त्यातलं नायट्रेशन, हॅलोजिनेशन, नंतर आपल्याला पर्टिक्युलरली फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन, असायलेशन, ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स येणार आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स दे आर नथिंग बट अ पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स मध्ये हा अरेनियम आयन्स म्हणजेच कार्बोकॅशन फॉर्म होणार आहे. हे सगळ्यात तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं कॅरेक्टर आहे. आणि अरेनियम आयन्स रिझोनन्सली स्टेबल होतो आणि तात्पुरतं तो त्याची कॅरेक्टर म्हणजेच कुठलं कॅरेक्टर, अरोमॅटिक कॅरेक्टर लूज करतो आणि तो कार्बोकॅशन रिलीज करतो प्रोटॉन आणि आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कॅरेक्टर असलेला प्रॉडक्ट तयार होतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग आता आपल्याला काही ठिकाणी आपण म्हटलं की ऍडिशन ह्या रिॲक्शन्स होत नाहीत, बरोबर आहे ना. ऍडिशन, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन या होत नाहीत, हे असं आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेलं होतं. म्हणजेच बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा बेन्झीनच्या अरोमॅटिक कॅरेक्टर्स मध्ये आपण बघितलेलं होतं. परंतु लक्षात घ्या, काही रिॲक्शन्स ह्या अंडर पर्टिक्युलरली ड्रास्टिक कंडिशन्स मध्ये आपल्याला ऍडिशन कॅरेक्टर ऑफ बेन्झीन हे बघायला मिळतं. म्हणजेच ऍडिशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. आता हे कधी होतं, ऍट ड्रास्टिक कंडिशन म्हणजेच आपल्याला कॅटॅलिस्ट वगैरे यूज करावा लागतो, हीट द्यावी लागते, त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतं. मग पहिल्या जी कॅरेक्टर येतं ज्याला आपण ऍक्शन ऑफ अ क्लोरीन असं सुद्धा म्हटलं जातं. ऍक्शन ऑफ अ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट म्हणजेच परत कॅटॅलिस्ट आला, फ्री रॅडिकल मेकॅनिझम आलं, हे लक्षात ठेवा. आता इथं काय होतं, पर्टिक्युलरली व्हेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ क्लोरीन. आता इथं बेन्झीन हा ट्रीटेड केला जातो इन प्रेझेन्स ऑफ क्लोरीन Cl2. ओके, इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट म्हणजेच सनलाईट मध्ये किंवा युव्ही लाईट मध्ये Cl2 ची ट्रीटमेंट केली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला इथं पर्टिक्युलरली 3 मॉलिक्युल्स ऑफ क्लोरीन इन पर्टिक्युलरली 3 मॉलिक्युल्स हे क्लोरीनचे रिॲक्ट केले जातात, हे लक्षात ठेवा. आणि 3 मॉलिक्युल्स रिॲक्ट करून आपल्याला हे साहीच्या साही क्लोरीन मॉलिक्युल्स म्हणजेच आता 3 क्लोरीन मॉलिक्युल्स आहेत, ह्यांचं कन्व्हर्जन होणार आहे Cl मध्ये, ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड होणार आहे. म्हणजे आपल्याला 6 असे क्लोरीन बघायला मिळतील आणि हे 6 क्लोरीन काय होतील, अक्रॉस द डबल बॉन्ड. म्हणजे बघा, इथं तुम्हाला H आहे, इथं तुमचा H आहे, इथं H आहे, इथं H आहे, इथं H आणि हा H आहे. तर ह्यालाच इथं एक Cl, इथं Cl, इथं Cl, इथं Cl, ओके, इथं Cl आणि इथं Cl असे ते ऍड होतील, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होईल त्यालाच आपल्याला त्या प्रॉडक्टचं नाव येतं, ज्याला आपण बेन्झीन हेक्साक्लोराइड असं आपल्याला त्याचं नाव येतं. काय येतं नाव त्याचं, तर बेन्झीन हेक्साक्लोराइड. त्याचं नाव येतं बेन्झीन हेक्साक्लोराइड, हे नाव येतं. त्यालाच
BHC म्हटलं जातं, बेन्झीन हेक्साक्लोराइड. त्याला गॅमिक्सिन हे सुद्धा नाव आहे. हा इन्सेक्टिसाइड म्हणून वापरला जातो. लक्षात ठेवा, गॅमा आयसोमर. ओके, गॅमा आयसोमर कुणाचा, तर बेन्झीन हेक्साक्लोराइडला त्याला गॅमिक्सिन म्हटलं जातं आणि तो इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केला जातो. किंवा त्याच गॅमिक्झनला दुसरं नाव येतं, लिंडेन म्हणून नाव येतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला पर्टिक्युलरली ऍडिशन रिॲक्शन ही घडते, परंतु युव्ही लाईट सनलाईट मध्ये होतं. क्लोरीन हा ब्रेकडाऊन होतो, पर्टिक्युलरली फ्री रॅडिकल्स कॅरेक्टर जनरेट होतात युव्ही लाईट मुळे आणि ते डबल बॉन्डला ऍड होतात. परंतु मी सांगितलं होतं की ऍडिशन रिॲक्शन बेन्झीन जात नाही, हे आपण त्याचं अरोमॅटिक कॅरेक्टर्स मध्ये बघितलेलं होतं. परंतु हिथं ड्यू टू दिस कंडिशन, युव्ही लाईट सनलाईट कंडिशन, ओके, ब्राईट सनलाईट म्हटलं तरी तुम्ही हरकत नाही. हे सनलाईट कसं असतो, ब्राईट सनलाईट. ब्राईट सनलाईट म्हणजेच आपल्याला ड्रास्टिक कंडिशन बघायला मिळते, म्हणजेच कॅटॅलिस्ट इथं एम्प्लॉय होतो आणि त्यामुळं ऍडिशन रिॲक्शन होऊन आपल्याला BHC सारखा प्रॉडक्ट ज्याचा आपल्याला गॅमा आयसोमर तयार होतो. हे लक्षात ठेवा. आता हा जो गॅमा आयसोमर्स आहे तो गॅमा आयसोमर्स स्ट्रक्चर कसं येतं हे आपण जरासं आपण बघूया. हे अशा पद्धतीनं तुम्ही जर काढला तर इथं एक H, इथं एक Cl असा तुम्हाला पार्ट पहिल्यांदा येईल. नंतर इथं जो एक येईल, इथं Cl, इथं H असा पार्ट येईल. ओके, ह्या इथं तुम्हाला HCl असा बघायला मिळेल आणि परत ह्या इथं तुम्हाला HCl असा बघायला मिळेल आणि इथं आपल्याला ClH असा बघायला मिळेल आणि इथं HCl असं कॅरेक्टर येईल. म्हणजेच हे स्ट्रक्चर गॅमा आयसोमर्स आहे. हे स्ट्रक्चर्स काय आहे, गॅमा आयसोमर ऑफ BHC. आणि हे गॅमा आयसोमर ऑफ BHC विच इज कॉल्ड एज गॅमिक्झिन, ते लिंडेन म्हणून ओळखलं जातं आणि ते इन्सेक्टिसाइड म्हणून कॅरीड आउट केलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजे जी पहिली ऍडिशन रिॲक्शन आहे ती ऍक्शन ऑफ क्लोरीन आपल्याला बघायला मिळते. दॅट इज नंबर 1. ओके, तुम्हाला गॅमिक्झिन स्ट्रक्चर्स कळालं. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली पहिली रिॲक्शन ऍडिशन रिॲक्शन ही आपल्याला प्रूव्ह केली. हे लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड रिमूव्ह होतात. हे लक्षात ठेवा. ड्रास्टिक कंडिशन्स मध्ये ही रिॲक्शन्स कॅरीड आउट होते. आता दुसरी जी रिॲक्शन आहे दॅट इज नथिंग बट अ पर्टिक्युलरली कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. हे आपल्याला करायचं आहे, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन ऑफ बेन्झीन रिंग. ओके, म्हणजेच थोडक्यात काय आहे, दुसरा जो रिॲक्शनचा पार्ट येईल ज्याला आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन किंवा रिडक्शन कॅरेक्टर म्हणजेच ऍक्शन ऑफ अ हायड्रोजन. ओके, पुढचा सेकंड पार्ट येईल ऍक्शन ऑफ अ हायड्रोजन. ओके, त्यालाच आपण कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन असं आपण म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन्स मध्ये हा तुमचा पर्टिक्युलरली आहे हायड्रोजन. थ्राइस H2 घ्या, Ni. ओके, हिटिंग हे करा, निकेल बरोबर हिटिंग करा. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये हिटिंग केल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली हे हिटिंग जे आहे हे लक्षात घ्या, 453 to 473 केल्विन एवढं हिट आउट केलं की आपल्याला हा सायक्लोहेक्झेन तयार होतो. काय तयार होतो, सायक्लोहेक्झेन होतो. म्हणजेच ऍडिशन ऑफ H2. ओके, ऍडिशन ऑफ अ हायड्रोजन ऍट ईच कॉर्नर ला होतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा हिथं हा पहिल्यांदा H H H H H H आहेच. इथं हा H हा H हा H प्रत्येक ठिकाणी H असणार आहे बेन्झीनचा. त्यामध्ये हे 6 हायड्रोजन परत तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे CH2 तयार होईल आणि तुम्हाला पर्टिक्युलरली सायक्लोहेक्झेन तयार होईल.
म्हणजेच हे तुमचं स्ट्रक्चर जे आहे हे असं सायक्लोहेक्सेनचं स्ट्रक्चर तयार होईल, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं परत निकेल आणि हिटिंग 453 टू 473 केल्विन, म्हणजेच परत ड्रास्टिक कंडिशन आपण एम्प्लॉय केली. आता तिसरं जे कॅरेक्टर येतं ज्याला आपण ओझोनोलायसिस असं म्हणतो, तिसरी रिॲक्शन जी येते ज्याला आपण ओझोनोलायसिस हे कॅरेक्टर्स बघायला मिळतं. म्हणजेच बेन्झिन हा ज्या वेळेला ट्रीटमेंट केली जाते ओझोन बरोबर, तर आपल्याला इनर्ट सॉल्व्हंट म्हणजेच हा तुमचा बेन्झिन आहे हे लक्षात ठेवा. हा मी बेन्झिन घेतला, पर्टिक्युलरली O3 घेतला, इंटू ब्रॅकेट CCl4 असं घेतलं, म्हणजेच इनर्ट सॉल्व्हंट घेतला. हा बेन्झिन आहे. आता इथं लक्षात ठेवा बेन्झिन व्हेन ट्रीटेड विथ ओझोन, आता ओझोन बरोबर ज्यावेळेला त्याची ट्रीटमेंट होते त्यावेळेला लक्षात घ्या की ऍडिशन ऑफ ओझोन हे होणार आहे. ओझोनोलायसिस मध्ये काय होणार आहे तर ऍडिशन ऑफ ओझोन होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ही ऍडिशन कुठं होणार आहे? ऍडिशन ऑफ ओझोन अक्रॉस डबल बॉन्ड कॅरेक्टर होणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला माहिती आहे इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, कार्बन आहे, आणि ह्या कार्बनला प्रत्येक ठिकाणी H आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. CH आहे. मग हे डबल बॉन्ड कॅरेक्टरला ज्या वेळेला तो अटॅच होतो म्हणजेच नेमकं काय होतं, म्हणजेच बघा जो बेन्झिन ओझोनाइड्स हा इंटरमिजिएट प्रॉडक्ट तयार होत असताना आपल्याला बघा हा तुमचा बेन्झिन रिंग आहे. ओके, आता तुमचा इथं CH आहे, इथं CH आहे, इथं CH आहे, इथं CH आहे, इथं CH आणि हा CH. आता बघा ह्या इथं पहिल्यांदा ह्या इथं आपल्याला एक बेन्झिन अटॅच होणार आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्या बेन्झिन मध्ये अटॅचमेंट मध्ये काय होतं तर ह्या CH आणि ह्या CH मध्ये एक O ऍड होतो. ह्या CH आणि CH मध्ये एक O ऍड होतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच ह्या CH ला एक O आणि ह्या CH ला एक O, हे असा प्रॉडक्ट तयार पहिल्यांदा होतो. हा पहिला झाला. आता दुसऱ्याला काय होतं तर हा पहिला झाला. दुसऱ्याला परत काय होतं, इथं एक O ऍड होतो, इथं एक O, इथं एक O, आणि हा असा प्रॉडक्ट तयार होतो. आणि इथं तयार होत असताना इथं एक O आणि इथं एक O, इथं एक O, आणि हा असा प्रॉडक्ट हा बेन्झिन ओझोनाइड म्हणून तयार होतो. आणि मग ह्याचं पर्टिक्युलरली H2O न इन प्रेझेन्स ऑफ झिंक हायड्रोलिसिस केलं जातं. मग आता हायड्रोलिसिस केलं गेल्यानंतर काय होईल बघा, हा तुमचा CHO, हा तुमचा CHO, ओके, हा CHO, हा CHO, ओके, हा CHO, हा CHO, हे सगळे एकत्र येतील. हे सगळे एकत्र येतील म्हणजेच किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 असे 6 CHO एकत्र येतील. आणि आपल्याला हा पर्टिक्युलरली जो प्रॉडक्ट आहे थ्राइस CHO म्हणजेच ग्लायऑक्झॉल तयार होईल. हे ग्लायऑक्झॉल तयार होईल. आणि हा O राहिलेला हा O हा आपल्याला ऑक्सिजन म्हणजे H2O बरोबर ट्रीटमेंट होईल, आणि आपल्याला इथं H2O2 तयार होईल. हा थ्राइस H2O घ्या म्हणजेच तुम्हाला हा आपल्याला ग्लायऑक्झॉल प्लस H2O2 हे तयार होतं. आणि इथं ऍडिशन ऑफ ओझोन ही रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळते. आता ह्याच ऍडिशन ऑफ ओझोनला ग्लायऑक्झॉल किंवा इथेन डायल असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इथेन डायल. हे आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर बघायला मिळतं. तर पर्टिक्युलरली ग्लायऑक्झॉलचं म्हणजेच ह्या ज्या 3 रिॲक्शन्स बघितल्या बघा, हा क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, क्लोरिनेशन, त्याच्यानंतर हायड्रोजिनेशन आणि तिसरी ओझोनोलायसिस, तिन्ही रिॲक्शन्स मध्ये ऍडिशन होते. आणि ते डबल बॉन्ड कॅरेक्टर आपल्याला काय करतं, ब्रेक डाऊन करतं. म्हणजेच
केक्युले स्ट्रक्चरनं जे सांगितलेलं आहे, केक्युलेनं जे स्ट्रक्चर प्रपोज केलेलं आहे, ते प्रपोज केलेलं स्ट्रक्चर्स म्हणजे काय की देअर इज अ डबल बॉन्ड, अल्टरनेट डबल बॉन्ड इज प्रेझेंट. हे आपल्याला प्रूव्ह केलं ह्या 3 रिॲक्शननं. म्हणजेच ह्या 3 ज्या ऍडिशन रिॲक्शन आहेत, ऍक्शन ऑफ क्लोरीन, ऍक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऍक्शन ऑफ ओझोननं पहिला पॉइंट प्रूव्ह केला की केक्युले स्ट्रक्चर्स जे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. हे सगळ्यात. दुसरं त्यांनी परत सांगितलं की दॅट डबल बॉन्ड इज गोइंग टू बी ऑसिलेट ऑर डिलोकलाइज्ड. हे रिॲक्शन प्रूव्ह कुठनं केली तर आपल्याला हायड्रोजनेशन म्हणजेच ऍक्शन ऑफ हायड्रोजन आणि ऍक्शन ऑफ ओझोन वरून ते आपल्याला प्रूव्ह होतं की देअर इज अ अल्टरनेट डबल बॉन्ड विच इज गोइंग टू बी डिलोकलाइज्ड. म्हणजेच केक्युले स्ट्रक्चर हे करेक्ट आहे किंवा केक्युले स्ट्रक्चर बेन्झिनचं जे स्ट्रक्चर आहे जे केक्युलेनं प्रपोज केलं त्याला एन्डॉर्स करणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत, म्हणजे शिक्का मारून बाबा केक्युले स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन इज अ परफेक्ट करेक्ट हे सांगणाऱ्या ज्या त्या रिॲक्शन्स आहेत, ह्या 3 रिॲक्शन्स आहेत. दॅट इज ऍक्शन ऑफ क्लोरीन, दुसरं आहे ऍक्शन ऑफ ओझोन आणि ऍक्शन ऑफ हायड्रोजन. ह्या 3 रिॲक्शन्स तुम्हाला सजेस्ट करतात की दॅट इज नथिंग बट दीज 3 रिॲक्शन gives you the character or structure of a केक्युले. हे प्रूव्ह करतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आपल्याला ह्या 3 रिॲक्शन्सनं बघायला मिळतो. आणि इथं ऍडिशन रिॲक्शन होते आणि ह्या 3च्या ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये तुम्ही जर बघितला राजानो बाळानो तर इथं ऍडिशन रिॲक्शन ड्रास्टिक कंडिशन मध्ये होते, नॉर्मल कंडिशन मध्ये होत नाही. म्हणजेच आपल्याला स्ट्रक्चराइज्ड कॅरेक्टर मध्ये बेन्झिन हा जात नाही ऍडिशन रिॲक्शन्स मध्ये, तो ड्रास्टिक कंडिशन मध्ये ऍडिशन किंवा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स मध्ये जातो. हे आपल्याला सांगता येतं किंवा आपल्याला ह्या रिॲक्शन्स वरून कळतं, एवढं लक्षात ठेवा. परंतु नॉर्मली बेन्झिनचे जे सबस्टिट्यूशन होतं ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कॅरेक्टर आहे. हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. मग त्याच्यानंतर जे आपण बघणार आहोत ज्याला आपण पर्टिक्युलरली क्लोरिनेशन म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठल्या कुठल्या बघणार आहोत तर पहिलं हॅलोजिनेशन. ही रिॲक्शन बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये. म्हणजेच इथं पर्टिक्युलरली इंट्रोडक्शन ऑफ हॅलो ग्रुप हे आपण बघणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ हॅलो ग्रुप हे आपण रिॲक्शन्स कॅरीड आउट करणार आहोत. हे लक्षात ठेवा. इंट्रोडक्शन ऑफ हॅलो ग्रुप हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येईल. मग इथं आपण ज्या वेळेला बेन्झिन बरोबर ज्या वेळेला क्लोरीन ची रिॲक्शन्स करतो, Fe इन डार्क बरोबर ज्या वेळेला करतो त्यावेळेला तुम्हाला Cl प्लस अँड Cl मायनस म्हणजेच हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि इथला हायड्रोजन जो आहे, ओके, प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन आहे तुम्हाला माहिती आहे, त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस होईल आणि मग तुम्हाला इथं क्लोरोबेन्झिन तयार होईल. हे लक्षात ठेवा. ही पहिली रिॲक्शन येईल रिगार्डिंग द क्लोरिनेशन. पहिली जी येईल ज्याला आपण क्लोरिनेशन रिॲक्शन असं म्हणू. Fe इन डार्क बरोबर आपल्याला ही रिॲक्शन्स कॅरीड आउट होते. हे लक्षात ठेवा. आता जर क्लोरिनेशन तुम्ही जर कॅरीड आउट जर करायचं जर ठरवलं, क्लोरिनेशन विच इज अ कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 किंवा क्लोरिनेशन हे जर तुम्ही बघायला गेलं Fe इन डार्क जर केलं आणि तुम्ही एक्सेस क्लोरिनेशन जर केलं तर एक्सेस क्लोरिनेशन आपल्याला इट विल गिव्स ऑर इट विल लीड्स टू particularly if you look at particularly it will gives you the product like ऑर्थो प्रोडक्ट म्हणजेच डायक्लोरोबेन्झिन अशासारखे तो प्रॉडक्ट आपल्याला देईल. हे लक्षात ठेवा. हे लक्षात सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच बघा तुम्ही
हा जर तुम्ही हे घेतला, बेन्झीन घेतला, ओके, आणि ह्याच्या बरोबरीनं एफी इन डार्क घेतला, ओके, एफी इन डार्क घेतला, आणि ह्या एफी इन डार्क मध्ये आपल्याला जर ज्यावेळेला 4Cl2 घ्याल तर काय होईल, 2 हायड्रोजन रिप्लेस होतील आणि आपल्याला इथं Cl आणि Cl असा एक प्रॉडक्ट तयार होईल, किंवा आपल्याला जो प्रॉडक्ट दुसरा तयार होणार आहे Cl आणि Cl म्हणजे हा ऑर्थो आयसोमर, ओके, आणि हा पॅरा आयसोमर तयार होऊन ट्वाइस HCl बघायला मिळेल, म्हणजेच हा ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन हे आपल्याला बघायला मिळेल, आणि हा येईल पॅरा डायक्लोरोबेन्झीन. म्हणजे केव्हा, ज्या वेळेला तुम्ही एक्सेस क्लोरिनेशन करता त्यावेळेला, एक्सेस क्लोरिनेशन ज्या वेळेला आपण करतो, हा लिमिटेड क्लोरिनेशन असेल तर मोनो सबस्टिट्यूटेड, आणि जर एक्सेस क्लोरिन केलं तर डाय सबस्टिट्यूटेड कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग ज्या वेळेला आपण क्लोरिनेशन हे इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 बरोबर करतो, म्हणजेच हा जो तुमचा बेन्झीन आहे, क्लोरिनेशन विज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, तर तुम्हाला इथं 6Cl2 घ्यावे लागतात. हा Cl प्लस आणि Cl मायनस AlCl3 तुम्हाला मी सांगितलंय न्यूट्रल इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे. हा काय करतो, AlCl3 तात्पुरता ह्यातला क्लोरीन मायनस घेतो आणि AlCl4 मायनस हे तात्पुरता करतो, आणि ह्यातल्या साहीही पोझिशन, ओके, हायड्रोजनच्या काय करतो, रिलीज करतो क्लोरीन, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं, आणि इथं Cl, इथं Cl, इथं Cl, इथं Cl, Cl, Cl. आता हे तयार होतं हेक्सा क्लोरोबेन्झीन, हेक्सा क्लोरोबेन्झीन, आणि प्लस 6HCl तयार होतं. हे लक्षात ठेवा, हेक्सा क्लोरोबेन्झीन हे तयार होतं ज्या वेळेला तुम्ही AlCl3 बरोबर क्लोरिनेशन करू शकता. म्हणजेच आपल्याला 3 प्रकारचे क्लोरिनेशन्स बघायला मिळतात. एक जे क्लोरिनेशन आहे ते एफी इन डार्क, लिमिटेड सप्लाय ऑफ क्लोरीन केलं तर हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन होतं. सगळीकडेच हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन होणार आहे हे लक्षात ठेवा, आणि त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला मोनो सबस्टिट्यूटेड क्लोरोबेन्झीन बघायला मिळतं. एक्सेस घेतलं तर आपल्याला 2 प्रकारचे प्रॉडक्ट बघायला मिळतात, एक ऑर्थो आयसोमर, दुसरा येतो पॅरा आयसोमर, ज्याच्यामध्ये ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन और पॅरा डायक्लोरोबेन्झीन हे बघायला मिळतं. आणि ज्यावेळेला क्लोरिनेशन हे अनहायड्रस AlCl3 बरोबर बेन्झीनचं करतो तर त्यावेळेला आपल्याला प्रॉडक्ट जो तयार होतो तो हेक्सा क्लोरोबेन्झीन हे आपल्याला तयार होतं. म्हणजे साहीच्या साही हायड्रोजन हे रिप्लेस होतात बाय क्लोरीन ग्रुप. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ज्यामध्ये आपण हॅलोजिनेशन ही रिॲक्शन बघितली. आता पुढची येते ज्याला आपण ब्रोमिनेशन कॅरेक्टर म्हणतो. कुठलं कॅरेक्टर म्हणतो, ज्याला आपण ब्रोमिनेशन. हे जे कॅरेक्टर्स मध्ये लक्षात घ्या, तर ह्या ब्रोमिनेशन्स मध्ये आपल्याला Br2 इन FeBr3 हे आपल्याला रिएजंट घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, ब्रोमिनेशन्सला आपल्याला Br2 विथ, म्हणजेच ब्रोमिनेशन हे ज्या वेळेला काय आपण क्लोरिनेशन बघितलं, ब्रोमिनेशन हे जर तुम्ही घेतलं तर हा तुमचा बेन्झीन रिंग, ओके, प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. मग अशी जसं AlCl3 ऍक्ट केलाय तसंच FeBr3 करणार आहे. तो सुद्धा न्यूट्रल इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे. ह्याचं हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन होईल, Br प्लस अँड Br मायनस, हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन हे कॅरेक्टर होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि हा FeBr3 तात्पुरता Br मायनस घेणार आणि हा FeBr4 मायनस हे तयार करतो. मग हे ब्रोमिनचं सबस्टिट्यूशन होतं बेन्झीन वरती आणि हा ब्रोमो बेन्झीन तयार होऊन आपल्याला HBr, हा Br मग ह्या हायड्रोजन बरोबर देतो आणि ब्रोमो बेन्झीन तयार होतं. ह्या प्रॉडक्टचं नाव येतं ब्रोमो बेन्झीन. हे लक्षात ठेवा. मगाशी आपल्याला मोनो सबस्टिट्यूटेड क्लोरोबेन्झीन तसंच हा ब्रोमो बेन्झीन तयार होतं. बट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. ह्याच्यामध्ये बेन्झीन मध्ये
आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल हे लक्षात ठेवा. परंतु कारण का आयोडिनेशन रिव्हर्सिबल कॅरेक्टर आहे. मग आयोडिनेशन हे पॉसिबल होण्याकरता काय केलं जातं हे लक्षात ठेवा. आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल ड्यू टू रिव्हर्सिबल कॅरेक्टर, ड्यू टू रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग हे आयोडिनेशन कसं केलं जातं तर लक्षात घ्या. हा तुमचा बेन्झीन आहे, ओके, हा तुमचा I2 आहे आणि AgClO4 असं तुम्हाला पर्टिक्युलरली घेतलं जातं. आता ह्याला AgClO4 ह्याला सिल्वर क्लोरेट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिल्वर क्लोरेट हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो, हे लक्षात ठेवा. आता काय होतं, हा I+ आणि हा I- असा येतो. इथं आयोडीन काय करतो, बेन्झीन वरती येतो, आयोडोबेन्झीन तयार होतं. आयोडोबेन्झीन नंतर हा एक आयोडीन Ag बरोबर जातो, AgI, आणि ह्यातला जो हायड्रोजन जो रिप्लेस झालेला आहे तो HClO4 म्हणजेच परक्लोरेट तयार होतं. आणि हे रिव्हर्सिबल रिॲक्शन स्टॉप होते बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट, हे लक्षात ठेवा. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही आहे, परंतु मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन टाईप ही तुम्हाला आयोडिनेशन कॅरेक्टर सांगितलेला आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल AgClO4 बरोबरची रिॲक्शन. मग ब्रोमिनेशन झालं, आयोडिनेशन झालं आणि सगळ्यात महत्वाचं क्लोरिनेशन, ही सुद्धा आपण रिॲक्शन बघितलेली आहे. हे राजानो लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मधला येणार आहे. हे महत्वाचं तुम्ही काय म्हणतो त्याला आपण की क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन्स मधलं हे आपण बघून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळेल. हॅलोजिनेशन ही आता आपल्याला रिॲक्शन झालेली आहे. आता हॅलोजिनेशन नंतर पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण नायट्रेशन हा पार्ट म्हटला जातो. काय म्हटलं जातं? नायट्रेशन हा पार्ट बघायचा आहे. नायट्रेशन. आता हे नायट्रेशन ज्या वेळेला करतो आपण तर नायट्रेशन लक्षात घ्या. नायट्रेशन ही रिॲक्शन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला नायट्रेशन इज ऑलवेज कॅरीड आउट विथ अ नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचरनं आपल्याला नायट्रेशन केलं जातं. नायट्रेशन इज कॅरीड आउट और इंट्रोडक्शन ऑफ NO2 ग्रुप, ओके. आणि ह्याच्याकरता कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं जातं. ह्याला आपण नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हटलं जातं. आता ह्या नायट्रेटिंग मिक्सचर मध्ये काय होतं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला HSO4 हा प्रॉडक्ट प्लस H3O हायड्रोनियम आयन्स अँड NO2 प्लस म्हणजेच नायट्रोनियम आयन्स जनरेट होतात. काय तयार होतात? नायट्रोनियम आयन्स हे जनरेट होतात. हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि हा नायट्रोनियम आयन्स NO2 प्लस हा पर्टिक्युलरली इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतो. इलेक्ट्रोफाईल ऍक्ट होतो आणि मग तुमचा हा बेन्झीन घेतला प्लस कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतला, ॲरोवरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला तर हा आपण HONO2 म्हणू शकतो. यातला एक हायड्रोजन गेला आणि तुम्हाला इथं NO2 प्लस H2O तयार होतं आणि नायट्रोबेन्झीन तयार होईल. हे लक्षात ठेवा. काय तयार होईल? नायट्रोबेन्झीन हे तुम्हाला बघायला मिळेल. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं तर ते H2O दृष्टिकोनातून आपण बघितलेलं आहे, ज्याला आपण नायट्रेशन हे रिॲक्शन्स मध्ये बघतो. हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच पुढचा जो कॅरेक्टर येतं ज्याला आपण सल्फोनेशन. मग आता सल्फोनेशन
हे जे आपण बघतो ते सल्फोनेशन म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ SO3H ग्रुप, म्हणजेच ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर आपल्याला रिॲक्शन्स करायची आहे. हे बेन्झीन आहे. ओके, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्याला आपण फ्युमिंग H2SO4 म्हणतो. आणि ॲट पर्टिक्युलरली 373 to 473 केल्व्हिन ह्यामध्ये आपल्याला रिॲक्शन्स कॅरीड आउट केली जाते. आता इथं आपण HOSO3H असं आपण बघणार आहोत. HOSO3H हे कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे. आणि ह्यामध्ये काय होतं, हा HO, ओके, हा HO आणि ह्या इथला जो हायड्रोजन आहे तो हा एकत्र येतो, H2O म्हणून बाहेर पडतं. आणि तुम्हाला हा SO3H प्रॉडक्ट प्लस H2O म्हणजेच बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड हे तयार होतं. काय तयार होतं, बेन्झीन सल्फॉनिक ऍसिड हे तुम्हाला तयार झालेलं बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच नायट्रेशन, सल्फोनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन मध्ये हायड्रोजन फ्रॉम बेन्झीन हे रिप्लेस होतं. हायड्रोजन हा काय आहे, इलेक्ट्रोफाईल आहे. त्या इलेक्ट्रोफाईलनं सबस्टिट्यूट होतं, हे लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला ती रिॲक्शन्स कॅरीड आउट होते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजेच इथं आपल्याला 473 म्हणूच नका, 373 केल्व्हिन हाच कॅरेक्टर पकडा. 373 केल्व्हिन हेच टेम्परेचर घ्या. हळूहळू ते वाढवलं तरी चालतं, परंतु 373 केल्व्हिनला ही रिॲक्शन सल्फोनेशनची होते, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे मग सल्फोनेशन झालं, नायट्रेशन झालं. हे दोन महत्वाच्या रिॲक्शन्स आपल्याला बघितल्या. आता ह्या रिॲक्शन्स बघितल्यानंतर पुढचा जो कॅरेक्टर आपल्याला बघायचा आहे ते कॅरेक्टर इज नथिंग बट, ते कॅरेक्टर आपल्याला ज्यावेळेला आपण बघणार आहोत त्यावेळेला पुढचा जो येतो ज्याला आपण फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, ह्या दोन्ही रिॲक्शन्सचं कॅरेक्टर आपण बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. काय कुठलं येणार आहे पुढचं, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. ओके, पुढची जी रिॲक्शन येणार आहे ती म्हणजेच फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आता फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजेच काय, इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप. मग अल्काइल ग्रुप कुठले येतील, CH3 येतील, C2H5 येतील, एक्सेट्रा. इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप, हे लक्षात ठेवा. आता ह्या इंट्रोडक्शन्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली हे अल्कायलेशन्स मध्ये अल्काइल ग्रुप हे होणार आहे. मग तिथं हा तुम्ही बेन्झीन घ्यायचा. बेन्झीन बरोबर ज्या वेळेला तुम्ही अल्काइल क्लोराईड म्हणजेच मिथाइल क्लोराईड घेतला, ओके, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, हे येतं अनहायड्रस AlCl3. मगाशी AlCl3 चा रोल सांगितलेला आहे. आता हा CH3Cl परत ह्याचं काय होईल, मिथाइल क्लोराईडचं आपल्याला CH3 प्लस अँड Cl मायनस हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन होईल. आणि मगासारखंच AlCl3 तात्पुरतं Cl ला घेईल आणि इथं CH3 ग्रुप अटॅच होईल बेन्झीन वरती आणि तुम्हाला HCl बाहेर पडेल आणि हा तुम्हाला मिथाइल बेन्झीन तयार होईल, हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही ह्याच्या जागी जर C2H5Cl घेतलं म्हणजेच इथाइल क्लोराईड घेतलं, तर इथाइल क्लोराईड घेतलं, अनहायड्रस AlCl3 घेतलं, तर तुम्हाला हा पर्टिक्युलरली C2H5 म्हणजेच इथाइल बेन्झीन तयार होईल अँड प्लस HCl हे कॅरेक्टर येईल. परंतु सगळ्यात महत्वाची ही रिॲक्शन आहे राजानो, हे लक्षात ठेवा. ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन. म्हणजेच तुम्ही जर हे बेन्झीन घेतला आणि CH3 CH2 CH2
Cl म्हणजेच इथं एन प्रोपाईल क्लोराईड जर घेतला, ओके, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, इथं दोन प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात राजानो. बघा, तर तुम्हाला माहिती आहे इथं हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन होणार आहे, हे प्लस आणि हे मायनस, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जर ह्या CH2 कडून आपल्याला जर लागलं तर काय होतं बघा, हा तुम्हाला असा प्रॉडक्ट तयार होईल CH2 CH2 CH3. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आता हा लागलेला आहे प्रायमरी कडून लागलेला आहे, प्रायमरी कार्बोकॅशन कडून. ओके, म्हणजेच पर्टिक्युलरली सॉरी, हे आपण कसं होणार आहे, इथं दोन प्रकारचे कार्बोकॅशन तयार होतात. हे CH3 CH2 CH2 हा प्रायमरी कार्बोकॅशन, आणि हा जो CH3 CH2 आणि हा CH2 हा कार्बोकॅशन तयार झालाय, त्यावेळेला काय होतं, हा हायड्रोजन इकडे जातो आणि हा इकडे तयार होतो, आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होतो तो CH3 हा CH3 सेकंडरी कार्बोकॅशन तयार होतो, सेकंडरी कार्बोकॅशन तयार होतो. मग तुम्हाला माहिती आहे पर्टिक्युलरली स्टॅबिलिटी प्रमाण काय तयार होतं, टर्शरी कार्बोकॅशन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, मोर स्टेबल दॅन प्रायमरी, आणि म्हणून हे आपल्याला बेन्झिन वरती अटॅच होतं रादर दॅन पर्टिक्युलरली हा CH, मग इथं CH3 आणि हा CH3 असं तयार होतं, आणि प्लस HCl तयार होऊन आपल्याला पर्टिक्युलरली आयसोप्रोपाईल बेन्झिन काय तयार होतं, आयसोप्रोपाईल बेन्झिन, ज्याला आपण क्युमिन असं म्हटलं जातं, हे तयार होतं. ह्याचा प्रॉडक्ट जो आहे तो लो कॅरेक्टर्स मध्ये येतो, कारण का इथं दोन ऑप्शन्स येतात, एक प्रायमरी कार्बोकॅशन आणि सेकंडरी कार्बोकॅशन जनरेट होतं. सेकंडरी कार्बोकॅशन कसं होतं बघा, हा इथं पर्टिक्युलर ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे बरं का, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हे करू नका, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग प्रायमरी कार्बोकॅशन पॉझिटिव्ह चार्ज होत असताना काय होतं, ह्यातला हायड्रोजन इकडे जातो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज ह्या सेकंडरी कार्बनला येतो, आणि इथं तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज सेकंडरी कार्बोकॅशन वर जनरेट होतो, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला आपल्याला एन प्रोपाईल क्लोराईड ज्या वेळेला अटॅक करतं तर त्यावेळेला आपल्याला आयसोप्रोपाईल कॅरेक्टर तयार होतं, त्या आपल्याला एन प्रोपाईल बेन्झिन सारखं कॅरेक्टर तयार होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याचा यील्ड हा सगळ्यात कमी असतो. हे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग आता शेवटचा जो पार्ट येतो ह्याच्यामधला, जो म्हणजेच फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण फ्रिडल क्राफ्ट असायलेशन हीच रिॲक्शन म्हणतो, हे लक्षात ठेवा. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता ह्यामध्ये काय होतं तर इंट्रोडक्शन ऑफ CH3 C डबल बॉन्ड O ग्रुप, ह्यालाच आपण असाईल ग्रुप म्हणतो, किंवा तुम्ही असं म्हणू शकता RC डबल बॉन्ड O ग्रुपचं इंट्रोडक्शन. मग हे दोन प्रकारानं केलं जातं. हा तुमचा बेन्झिन प्लस CH3 C डबल बॉन्ड OCl, ज्याला आपण ॲसेटाइल क्लोराईड म्हणतो. परत अनहायड्रस AlCl3 घेणार. मग आता इथं हा बॉन्ड ब्रेक होईल, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह कॅरेक्टर येईल. AlCl3 चा रोल माहिती आहे तुम्हाला, तर बेन्झिन मधला इथला हायड्रोजन रिप्लेस होईल, आणि तुम्हाला इथं C डबल बॉन्ड OCH3 प्लस HCl, ज्याला आपण ॲसिटोफेनॉन असं नाव येतं, किंवा 1,2 म्हणजेच 1 फिनाइल इथॅनॉन,
हे तुम्हाला मी IUPAC मध्ये सांगितलेलं आहे. परंतु फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन असायलेशन हे दोन प्रकाराने केलं जातं. एक ॲसिटाइल क्लोराईडनं आणि दुसरं अनहायड्राईडनं, ॲसिटिक अनहायड्राईडनं केलं जातं. प्रॉडक्ट सेमच येतो राजानो, प्रॉडक्टमध्ये काही फरक नाही आहे. इथं बॉन्ड ब्रेक होतो आणि तुम्हाला पर्टिक्युलरली हा परत ॲसिटोफेनॉनच तयार होतो. ओके, ॲसिटोफेनॉनच तयार होतो. परंतु हा जो H आहे, इथला जो H आहे तो ह्या इथं येतो आणि तुम्हाला इन्स्टेड ऑफ HCl ॲसिटिक ॲसिड तयार करतो. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन अँड फ्रिडल क्राफ्ट असायलेशन ह्या जर दोन्ही गोष्टी बघितल्या तर ह्या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला लक्षात काय येतं, तर अल्कायलेशन मध्ये अल्काइल ग्रुप आणि ह्याच्यामध्ये असाइल ग्रुप ऍड होऊन आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं कॅरेक्टर बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये ज्यावेळेला N प्रोपाइल क्लोराईड ज्यावेळेला घ्याल त्यावेळेला आपल्याला दोन पॉसिबिलिटीज येतात. प्रायमरी कार्बोकॅशन आणि सेकंडरी कार्बोकॅशन जनरेट होतं आणि म्हणून सेकंडरी कार्बोकॅशन हा स्टेबल असल्यामुळं आपल्याला आयसोप्रोपाइल बेन्झीन हे तयार होतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर होय. ओके, मग आता आपण हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही जर सगळ्यात महत्वाचं जर रूल्स बघितले आणि पर्टिक्युलरली ह्या सगळ्या रिॲक्शन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या रिॲक्शन झाल्या. पहिलं आपण बघितलं हॅलोजिनेशन, हॅलोजिनेशन मधलं क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन हे कॅरेक्टर बघितलं. ओके, आयोडिनेशन तुमच्या पुस्तकात सांगितलं इट इज नॉट अ पॉसिबल, तरी सुद्धा मी तुम्हाला त्याची रिॲक्शन सांगितलं की ऑक्सिडायझिंग एजंट घेऊन आपल्याला आयोडिनेशन करता येतं. ब्रोमिनेशन आपण बघितलं FeBr3 न करतो. त्याच्यानंतर आपण नायट्रेशन हे बघितलं. सल्फोनेशन हे कॅरेक्टर बघितलं. सल्फोनेशन नंतर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन अँड फ्रिडल क्राफ्ट असायलेशन बघितलं. त्याच्या अगोदर आपण सगळ्यात महत्वाचं ॲडिशन रिॲक्शन, बेन्झीन डज नॉट अंडरगोज ॲडिशन रिॲक्शन, परंतु ड्रास्टिक कंडिशनमध्ये तो ॲडिशन रिॲक्शन्स घेऊन आपल्याला लिंडेन ज्याला आपण गॅमिक्झिन म्हणतो किंवा बेन्झीन हेक्झाक्लोराईड सारखा प्रॉडक्ट किंवा सायक्लोहेक्झिन सारखा प्रॉडक्ट किंवा ग्लायब्झॉल सारखा प्रॉडक्ट बाय ओझोनोलायसिस आपल्याला मिळतं. आणि ह्या तीन रिॲक्शन्स सजेस्ट काय करतात, ओझोनोलायसिस, हायड्रोजिनेशन आणि क्लोरिनेशन, म्हणजेच ॲक्शन ऑफ क्लोरीन, ॲक्शन ऑफ हायड्रोजन आणि ॲक्शन ऑफ ओझोन, ह्या तिन्ही रिॲक्शन अशा सजेस्ट करतात की लक्षात घ्या की केक्युले स्ट्रक्चर केक्युलेनं जे बेन्झीनचं स्ट्रक्चर प्रपोज केलेलं आहे त्याला एन्डॉर्स करण्याकरता ह्या तीन रिॲक्शन्स महत्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, पाय बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि ते ऑसिलेट होतं म्हणजेच डिलोकलाइज होतं. हे सांगण्याचं काम ह्या तिन्ही रिॲक्शन्सनं केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं पार्ट म्हणजेच की तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ह्या सर समजा तुम्ही बेन्झीन रिंग जर घेतला तर बेन्झीन रिंग मधली पोझिशन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. आता 1, 4 असेल तर पॅरा पोझिशन येईल, 2, 6 ऑर्थो पोझिशन येईल आणि 3, 5 आपल्याला कुठली येईल, मेटा पोझिशन येईल. हे आपण बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं तुमचा हा जर सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल, एक्सच्या सबस्टिट्यूटेडनं हा 1 च्या रिलेटेड 2, 6 ऑर्थो, 4 पॅरा, 4 च्या दृष्टिकोनातून 1 पॅरा, 3, 5 मेटा. जर तुम्ही हे जर असं घेतला तुमचा कॅरेक्टर्स मध्ये, इथं तुम्ही एक्स टाकला तर तुमची ही 1 पोझिशन येईल, म्हणजेच हे येईल 2, ही 3, ही 4, हे 5 आणि 6. म्हणजे ही 2 आणि 6 काय येईल, ऑर्थो, 3 आणि 5 मेटा आणि 1:4 हा पॅरा येईल. एवढं लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं पार्ट येतो. द पोझिशन 2 and 4 इक्विव्हॅलेंट येते, ज्याला आपण ऑर्थो म्हणतो. 3 and 5
इज ऑल्सो इक्विव्हॅलेंट, ज्याला आपण मेटा म्हणतो, आणि 4 इज अ युनिक अँड विच गिव्ज अ पॅरा पोझिशन. हे लक्षात ठेवा. व्हेन जर तुमचा सबस्टिट्यूटेड ग्रुप जर असेल तर, जर सबस्टिट्यूटेड ग्रुप तिथं असेल तर ती 1 पोझिशन तुमच्या दृष्टिकोनातून ती आपल्याला पॅरा कॅरेक्टर्स बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून ज्या वेळेला तुमचा मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल, बघा हा तुमचा मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल, म्हणजेच बघा हा जर तुमचा मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल, एस स्टँड्स फॉर अ सबस्टिट्यूटेड ग्रुप. ओके, हा मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल तर काय होईल राजानो, आपल्याला एक तर हिथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इथं एस असा ई येईल, किंवा असा आपल्याला बघायला मिळेल एस आणि ई असा बघायला मिळेल. म्हणजेच ही 2 पोझिशन आणि ही 6 पोझिशन झाली. तसंच आपल्याला जर सबस्टिट्यूटेड ग्रुप मेटाच्या कॅरेक्टर्सचं ठरवायचं झालं तर काय होईल, इथं आपल्याला ई येईल, आणि दुसरा जर तुम्ही घेतला तर इथं तुम्हाला ई येईल, म्हणजेच इथं 3 आणि हा 5 येईल. ओके, आणि जर तुम्हाला हे असं सबस्टिट्यूटेड ग्रुप जर तुम्ही घेतला एस, तर ही ई सबस्टिट्यूशन म्हणजे 4 पोझिशन ही पॅरा येईल, हे मेटा येईल, आणि हे ऑर्थो कॅरेक्टर येईल. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच पॅरा प्रॉडक्ट कुठला, ऑर्थो प्रॉडक्ट कुठला, मेटा प्रॉडक्ट कुठला, हे तुम्हाला तिन्ही कॅरेक्टर्स मी तुम्हाला विथ पोझिशन वाईज हे क्लॅरिटी केलेली आहे, क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप येतो. म्हणजे इलेक्ट्रोफाईल हे ऑक्युपाय कुठं होणार आहेत, एक ऑर्थो कॅरेक्टरला किंवा पॅरा कॅरेक्टरला किंवा मेटा कॅरेक्टरला होणार आहेत. ज्या वेळेला मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप प्रेझेंट असेल त्यावेळेला येणारा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो ऑर्थो, मेटा और पॅरा डायरेक्टेड असण्याच्या चान्सेस असतात किंवा ते असतात. हे आपण लक्षात धरून चालायचं आहे. हे लक्षात ठेवा. मग आपल्याला की जे म्हणजे हे ज्या वेळेला ई येतात म्हणजेच इलेक्ट्रोफाईल येतात त्यावेळेला मोनो सबस्टिट्यूटेडचं डाय सबस्टिट्यूशन्स मध्ये होणार आहे. म्हणजेच डाय सबस्टिट्यूशन म्हणजे मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन डेरिव्हेटिव्हज व्हेन अंडरगोज electrophilic substitution reaction, then dye substitution is possible, and this dye substitution is possible due to, or this dye substitution reaction particularly influence or gives the direction by this mono substituted on a benzene ring. Mono substituted group जो आहे बेन्झीन रिंगचा तो तुम्हाला डाय सबस्टिट्यूशनला डायरेक्शन देतो. म्हणजेच येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलनं तो ऑर्थोला अटॅच होणार आहे का मेटाला अटॅच होणार आहे का पॅराला अटॅच होणार आहे हे सांगणारा काम म्हणजेच कोण, तर तो मोनो सबस्टिट्यूटेड जो ग्रुप आहे तो इनकमिंग येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला हा डायरेक्शन देतो. तो ऑर्थो व्हायचा का मेटा व्हायचा किंवा पॅरा द्यायचा हे कशावर अवलंबून आहे, ह्या मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप वरती अवलंबून आहे. मग ते ग्रुप आपल्याला त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स कसं आहे काय आहे हे आपल्याला बघता येतं. एवढं लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला हे आपण कसं आहे काय आहे आपण बघतो त्यावेळेला तुमच्या पर्टिक्युलरली ऑर्थो डायरेक्शन, पॅरा डायरेक्शन हे काय आहे हे आपण बघून घेऊ शकतो. हे लक्षात घ्या. पुढच्या वेळेला हितापर्यंत आपण आता थांबूया. पुढचा पार्ट येतो ऑर्थो डायरेक्शन म्हणजे काय, पॅरा डायरेक्शन म्हणजे काय. ओके, मग ते कसं होतात, त्याचं ऑर्थो पॅरा डायरेक्शन कसं येतं काय येतं हे पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया. हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.